महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी आली आहे गुड न्यूज। काय आहे बातमी पाहूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका। वर्षाच्या प्रशिक्षणाचे बंधन, प्रशिक्षणानंतर चिमुकल्याला सेविका देणार अध्यापनाचे धडे, झडपी शाळांची पटसंख्या वाढणार। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शालेय शिक्षण विभाग 2025-26 पासून करणार आहे। अंगणवाडी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे। त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे। तर अंगणवाडी सेविका देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे, मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे। 1,10,556 अंगणवाड्या आहेत। त्या अंतर्गत 1.25 लाखापर्यंत सेविका कार्यरत आहेत। त्यापैकी इयत्ता 12वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविका पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात आहे। 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्याचे तर 10वी उत्तीर्ण सेविकांना 1 वर्षाचे बाल शिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे। दरम्यान आता नवीन धोरणानुसार अंगणवाडीमधून चिमुकल्यांच्या शिक्षणात पालकांनाही सहभाग करून घेतले जाणार आहे। अंगणवाडीत दाखल 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या 6 वर्षापर्यंत भावनिक, सामाजिक, मानसिक, बौद्धिक विकास होईल असे खेळ या कलांना प्राधान्य दिले जाणार आहे। 3 ते 6 वर्षापर्यंतच्या अंगणवाड्यामधील विद्यार्थ्यांचे अक्षर, आकार, अंक ओळख, शब्दांचे उच्चार, मुळाक्षरे शिकतील या दृष्टीने सेविकांचे अध्यापन करतील। मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर राहणार असून चिमुकल्यांमध्ये शाळेमधली गोडी निर्माण व्हावी आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य आहे। या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना कार्यशाळांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे। या नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका शिक्षका म्हणूनच राहणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल असा त्यामागील